हे बघा हे बघा नवीन नवीन फोन घेतला नवीन आणि कोणी आणलाय रोहन दादांनी पैसे सायलीने दिले ना। आजचा दिवस खूप खास होता कारण माझी फेवरेट आमच्या सगळ्यांची आवडी महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेली क्रेझी फूडी रंजिता महाराष्ट्रातच नाही तर भारतात आणि भारताच्या बाहेर पोहोचलेली फ्लाय विथ रंजिता चक्क आमच्या घरी आली होती। छोटासा हा तिच्या स्वागतासाठी प्रयत्न केला होता। कम 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 वेलकम वेलकम वेलकम। अगं खूप गडबडीत काढली ग मला अर्धा तासच मिळाला फक्त। मेन म्हणलं आपली ताई छान आली पाहिजे बाबा नाही तर काय खरं नाही। चप्पल काढते तर मम्मीने रंजिता ताईचे औक्षण केलं। रोहन दादांचं गाडीत काहीतरी सामान राहिलं होतं त्यामुळे ते पुन्हा गेले होते आणि तोपर्यंत मग ताईचं औक्षण करून घेतलं। पण अजून पण विश्वास बसत नव्हता की ते खरंच घरी आलेले आहेत। खूप छान वाटलं आणि एका बोलवण्यावर ते चक्क वेळ काढून घरी आले हे खूप महत्त्वाचं होतं आमच्या सगळ्यांसाठी कारण आमच्या सगळ्यांची ती खूप खूप जास्त फेवरेट व्लॉगर आहे। त्यानंतर रोहन दादा सुद्धा आले। रोहन दादांचं औक्षण केलं आणि दोघं अक्षरशः फॅमिली मेंबर सारखेच आहेत कारण फ्लाय विथ रंजिता सोबत आम्ही ट्रिपला मी मम्मी दीदी आम्ही जाऊन आलो आहोत। खूप छान एक्सपिरियन्स होता आणि तेव्हाच एक वेगळं रिलेशन आणि एक बॉन्ड झालेला आहे त्यांच्यासोबत। म्हणजे दोघं असे बाहेरचे वाटतच नाहीत ताई दादा म्हणजे आपले फॅमिली मेंबर सारखेच आहेत ते आपलेच कोणतरी जवळचे वाटतात। त्यामुळे असं कोणतरी पाहुणे आलेत लांबचे आलेत असं वाटलंच नाही आपलंच कोणतरी आपल्या घरी आले असं वाटलं। खूप छान आम्ही गप्पा मारल्या खूप एन्जॉय केलं। ताईने छान सगळ्यांसाठी खाऊ आणला होता आणि पोरं सुद्धा खुश झाली पोरं सुद्धा एक्सायटेड होती दोघांना भेटायला। मस्त जेवणाचा बेत केला होता आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे ताईला काय आवडतं नळी पाहिजेच त्यामुळे मस्त असा नॉनव्हेजचा बेत केला होता। नाही मला लक्षात होती पण मी ताटात नाही दिसली पण मी गप्प बसले आणि संपली छान हे बघा हे बघा तिला मस्त असं जेवण झालं। त्यानंतर दीदीला सुद्धा तिचा नवीन फोन मिळाला त्या फोनचं ओपनिंग चाललं होतं पण दीदीला जमत नव्हतं ते कसं ओपन करायचं त्यामुळे ताई तिला दाखवत होती की कसं खोलायचा आहे तो बॉक्स। ताई शिकवते हे पण येत नाही मला बघ ना नाही करू दे होऊ देत। हा पूर्ण खेचायचा नाही ना ते तसं नाही साडवा फक्त हे असं असं करायचं। वाव कॉंग्रॅच्युलेशन। चला आता पार्टी होल फॅमिली कडून पार्टी। आताच मटण खाल्लं हे काढायचं हा तसं आणि उचलायचं येस आता हे काढायचं ना येस आणि स्टाईल मध्ये आणि स्माइल करायची इकडे बघून। अगं तुझं बोट हात खाली घे येस येस ताईकडनं दादाकडनं गिफ्ट आलिया चला 2 बुकिंग वर 1 फ्री मी करतो चला काहीतरी सांग ना तुझं बद्दल लावलं हे का 2 बुकिंग नाही गो बद्दल सांग मी आणलं जाऊ दे नवीन घेतला वगैरे काय बोल ना काय बोलू पण काय बोलायचं अगं बोल ना नवीन फोन घेतला नवीन फोन घेतला नवीन आणि कोणी आणलाय रोहन दादांनी पैसे सायलीने दिले ना घेऊन आलोय अच्छा कॅम्प मधून हा किती छान मागे आणले मग तिने हे पण तिनेच घेतलंय मेरा बर्थडे शॉपिंग आहे। अनुला पण एक आम्ही कॅम्प मधनं कव्हर घेतलं किती छान आहे बघा खूप सुंदर आहे डायमंड सेम आहे मागचा कॅमेरा सेम आहे हे कॅम्प मध्ये छान आहे का सेम आहे ना खूप छान होतं जेवण मस्त होतं सातारा पद्धतीचं जेवण सातारी मटण ताट माझं चकाचक झालं। तर ताईचा बर्थडे झाला होता फेब्रुवारीमध्ये त्यामुळे आम्ही तिच्यासाठी काही गिफ्ट्स आणले होते तर आता आम्ही तेच तिला गिफ्ट्स देत होतो। आम्ही शूटला गेले होते मला हा ड्रेस खूप आवडला म्हणजे चला ताईसाठी घ्यावा छान आहे अरे
अच्छा असा ड्रेस आहे पूर्ण कॉर्ड सेट आहे ग पूर्ण. अच्छा हा ग आपण कॉर्ड सेट आहे. कॉर्ड सेट सारखं आहे. Yes. आणि ही पॅन्ट आहे. आणि ही पॅन्ट आहे. येस. कलर छान आहे हे बघ ना मस्त आहे सुंदर आहे सुंदर आहे खूप छान आहे माझ्या ताईला आवडेलच. तुला वाईन कलर मला आवडतं. छान वाटतं वा 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 मस्त आहे का हे बर्थडेची गिफ्ट आहे का हा बर्थडे बर्थडे झाला ना तिचा फेब्रुवारीमध्ये. तिचं गिफ्ट राहिलं होतं. आणि हे माझ्या बर्थडे चालू आहे बर्थडेची गिफ्ट आणि हे हे माझ्याकडनं बर्थडे गिफ्ट. ये ना पुढे ना अशी ड्रेसची छान मोडली. हा लाव हे आने दो मी तिला सांगितलं का घेते वगैरे ठीक आहे ओके दुर्गा वाव ए मस्त आहे ग बॅग किती छान कोणत्या तरी आहे इव्हेंटला आवडतात ना आणि मला तरी कालच घेणार होती अशातली बॅग पाहिली होती मला घेते परत मला म्हणून होते मनात आलं तुझं इच्छा पूर्ण झाली. अरे भगवान मेरा अगं वो मिलता ही है देखा बिना मिलता मांगे है. हे रोहन दादांना घरी आले म्हणून. माझ्याकडे मॅचिंग मॅचिंग ए मॅचिंग ए मग म्हणून अगं ताई आधी कलर वेगळा होता पण मग म्हणलं की तो बरोबर ताईच्या ड्रेसवर मॅच होईल ना म्हणलं चला म्हणून म्हणलं ताईच्या ड्रेसवर. वा वा परफेक्ट मॅचिंग आणि हे तुला माझ्या घरी आलीस म्हणून. आता अरे हे बापरे. तू open करून बघ. आता हे ओपन करशील हा? हे स्पेशल आहे वाटतं हा, हे Yes. खूप स्पेशल गिफ्ट हे ते स्वतः मला- डिझाईन करून कस्टमाइज करून घेतलंय. वा वा. कस्टमाइज गिफ्ट. तर हे स्पेशल गिफ्ट होतं दीदीने स्पेशल रंजिता ताईसाठी हे कस्टमाइज करून घेतलं होतं तिच्या एका क्लायंट कडून. रोहन दादांनी हेल्प केली होती त्यासाठी. रोहन दादांनी फोटोज वगैरे दीदीला दिले होते आणि ते दीदीने खास ताईसाठी बनवून घेतलं आहे. बघा खूप छान आणि स्पेशल गिफ्ट आहे हे ताईसाठी. तुम्ही बघितलं सगळ्यांनी येस बघितलं. किती छान आहे मी फर्स्ट टाइम बेटू ये कोणीच नाही बघितलं. तिने सगळ्यांनीच आवडलं. दाखव सुंदर आहे तेव्हा इथे प्रतीक कल्याणी Family प्रथा आपण तिघं आई आणि मी क्रेझी फुडी रंजिता इकडे मम्मी आणि मी बाबा आणि मी तुझे मम्मी पप्पा हा एक साइडला माहेर एक साइडला सासर. आणि तुझं तो आणि फोटो तुझा लागण्याचं business. कारण की तू सगळ्यांना तितकं प्रेमाने बघतेस. असं ते काय म्हणून इंटेन्शन केलं. मला ते हा हीच साडीचा हा फोटो फोटो पाहिजे. का हवा एवढे फोटो आहे. ते अच्छा इंटेन्शन आहे आणि हा बघा फोटो आमचाही फेवरेट फोटो आहे म्हणून खूप ते. cute आहे तो त्यात photo. मला ना सगळे ह्याच्यात पाहिजे होते क्लिअरिटीसाठी. मस्त बनवलं असेल मस्त आहे. सुंदर आहे खूप सुंदर आहे हे बघ कसं छान केलंय है ना किती छान आहे. गळ्या 10 वाजलेले आहेत 10 झाले घड्याळाचा शोध तेव्हाच लागला ना 10 वाजून 10 मिनिटाने. अच्छा हा सगळे आहेत ना पुढे फॅमिली आहे आपली. टोटल. कुणाचे ते 2 महिने चालतंय असं बघ बघ लॉटरी आहे. किती सुंदर आहे मस्त आहे साडी आणि कलर वेगळा आहे का? मला नाही वाटलं की तुझ्याकडे असा काही कलर नाही हा कलर नाही माझ्याकडे. वेगळाच आहे ग कलर सुंदर आहे. शोधत नाही हा म्हणून colour. मी Rich आहे. तिने आधीच काढून ठेवलेले दोन वेगळा आहे आणि कसं असं डिफरंट कलर नॉर्मली नाही शोधत ना. हा असे. खूप छान आहे. डोला सिल्क. आणि हे डोला सिल्क आता ट्रेंडिंग. अच्छा हे ट्रेंडिंग आहे का डोला सिल्क राजस्थानी आहे का? अच्छा मी राजस्थानी आहे. हा पदर आहे का हा एक सेकंड काढू का? हे बघा मस्त आहे वाव मस्त हे पदर आहे. कलर वेगळाच काय करूया ना सुंदर आहे ना कलर वेगळाच वाटतोय. कलर पण युनिक आहे त्याचा. आणि कलर किती म्हटलं छान आहे. ताईला आवडणारच 100% आहे. हे खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे ब्लाऊज असं तासाच घालून घेतली जायचं संध्याकाळी हा ना मस्त मस्त आहे मिनिटला सिल्क आहे तो. तुला ती म्हणे मी पिको फॉल ब्लाऊज म्हणलं अगं तिला वाटेल वापरलेली साडी दिली म्हणलं. नाही आता ही आहे ना दुर्गा हिने माझ्यासाठी साडी वगैरे घेतली ना तर ती ब्लाऊज वगैरे शिवून सगळं रेडी म्हणली आहे माझ्यासाठी मी काय ब्लाऊज शिवायची नाही मी काय करते तो खूप गप्पा झाल्या गिफ्ट देऊन झाले फोटोज काढून झाले एक बेस्ट मेमरी म्हणतात ना तर ही बेस्ट मेमरी बनली आमच्या लाईफ मधली. खूप छान आम्ही एन्जॉय केला आणि नंतर त्यांचं जायची वेळ आली. चला फायनली निघालेत ताई आणि दादा. बॉइलिंग बाय बाय. दादा खूप छान वाटलं थँक्यू. थँक्यू सो मच. पुन्हा या आमच्याकडे नक्की तुम्ही पण या नक्की.
त्यांच्या फॅमिलीचे व्हिडिओ बघता बघता ते आमची फॅमिली कधी झाली हेच आम्हाला कळालं नाही. पुन्हा या बस, तू हसू नकोस मला, ती मला चिडवेल आता. एक किस्मत कनेक्शन असतं ना, म्हणजे आम्ही त्यांचे व्लॉग्स बघत होतो, ते पालघरचे राहणारे, आम्ही पुण्याचे राहणारे, आणि कधी एवढे एकमेकांच्या जवळ आलो, क्लोज आलो ते कळलं नाही. एवढं छान बॉन्ड, एवढी मज्जा, एवढी मस्ती, काही नाही, फक्त नितळ प्रेम होतं हे सगळं. खरंच एकमेकांबद्दलचं रिस्पेक्ट आणि प्रेम, बस.